दही अशी घट्ट बनवली ना की ती चाकूनेच कापलेली आहे आणि असं वाटते की जसे काही पनीरच कापून ठेवलेत आणि किती पण हलवलं ना तरी ती खाली पडणार नाही अशी दही. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज दही बनवलेली आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे, दही ही लागतेच. माझ्या घरामध्ये 12ही महिने मला दही हवं असतं. खूप आवडतं मला आणि शंभूला दही. माझ्या घरामध्ये एक भांडं असं आहे ना की त्यातला कधीच पदार्थ रिकामा होत नाही, तो म्हणजे दही. इतकं आम्हाला दही आवडतं आणि तुम्ही दही पाहू शकतात कसं बनलेलं आहे. तर याचीच रेसिपी आज तुम्हाला सांगते. तर काय करायचं, 1 लिटर इतकं मी दूध घेतलेलं आहे. तर बघा, काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल की फुल क्रीम दूध घ्यायचं मग घट्ट दही होतं. तर त्याच्यासाठी काहीच फुल क्रीम दूध घ्यायची गरज नाही आहे. जे आपलं नॉर्मल दूध येतं गाईचं तेच मी घेतलेलं आहे. 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. दूध छान उकळून घ्यायचं. दूध मी अगदी साधं घेतलेलं आहे, फुल क्रीम वगैरे दूध अजिबात नाही आहे. नॉर्मल दूध आहे, साधं सिंपल. आता दूध उकळलेलं आहे तर दुधामध्ये ना थोडासा पाण्याचा अंश असतो, तर तो पाण्याचा अंश आपल्याला काढून टाकायचा आहे. त्यासाठी ना दूध अशा पद्धतीने फिरवायचं आहे, म्हणजे चमच्याने सुद्धा तुम्ही फिरवू शकतात. गॅसची फ्लेम कमी करायची आणि दूध 5 मिनटं अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. कमी फ्लेमवर जेव्हा हे दूध उकळलं जाईल ना तोपर्यंत ह्या पद्धतीने चमच्याने किंवा अशा विक्सच्या मदतीने फिरवत राहायचं आहे. आज मी दही बनवलेली आहे. मी ज्या पद्धतीने दही बनवते त्या पद्धतीमध्ये मी दही घट्ट होण्यासाठी कुठलाच फॉर्म्युला वापरत नाही. मिरची किंवा इतर काही पदार्थ काहीच वापरत नाही. फक्त दूध आणि विरजण, बस या 2च गोष्टींमुळे आज मी तुम्हाला घट्ट दही कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर बघा, दूध उकळलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे दूध इतपत गार होऊ द्यायचं आहे जितपत आपला बोट गरमपणा सहन करू शकेल. म्हणजे एकदम गार होऊ नाही द्यायचं आहे. थोडासा आपल्या बोटाला चटका लागेल म्हणजे सहन करू शकू तितपत कोमट होऊ द्यायचं. आता नेक्स्ट स्टेप आहे, दही लावण्यासाठी तुम्हाला मातीच्या भांड्याची बिलकुल गरज नाही आहे. तुमच्या घरामध्ये जे काही काचेचं भांडं असेल, चिनी मातीचं भांडं असेल ते घेतलं तर अतिउत्तम. जर नसेलच तर तुम्ही साधं स्टीलचं भांडंसुद्धा घेऊ शकतात. फक्त ते असं पसरट असायला हवं, अगदी उभं नको, पसरट असायला हवं. तुम्ही हलवाई लोकांकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे दही जी असते ती अशी पसरट याच्यात असते, डब्यांमध्ये असते. त्याप्रमाणे आपल्याला पसरट डबा घ्यायचा आहे. तर आता पसरट डबा मी घेतलेला आहे, माझा काचेचा बाऊल घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे चारही बाजूला दही लावून घ्यायची आहे. तर ही एक मस्त सोपी ट्रिक आहे जी तुमचं दही अगदी घट्ट करणार आहे, जसं तुम्ही केक कापतात तसं. आता हे दूध जे आहे ते जाणार आहे ह्या बाऊलमध्ये. तर खूप वरतून ओतायचं नाही, नाही तर मग दही सगळं बाजूला सरकेल आणि तुम्हाला काहीच मग त्याचा ट्रिकचा उपयोग होणार नाही. त्यामुळे अगदी हळूहळू दूध ओतायचं आहे यामध्ये. तर चौकोनी भांडं किंवा पसरट भांडं घेणं लक्षात ठेवा. नसेलच काही तर कुकरचं भांडंसुद्धा चालेल आणि काचेचं किंवा चिनी मातीचं, हे गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा, दूध ओतून घेतलेलं आहे. आता हे पॅक करून ठेवायचं आहे. ज्या कढईमध्ये दूध उकळलं ना त्या कढईला भरपूर अशी मलाई साय लागलेली आहे, तीसुद्धा मी काढून घेतली आणि ह्या दुधामध्ये मिक्स करून घेते. तर जेवढी आपली साय असेल ना तेवढं छान लागतं दही. सायवालं दही मला खूप आवडतं, मस्त लागतं. तर बऱ्याच वेळेस माझी दुधातली साय जेव्हा उरत असते तेव्हा मी दह्यामध्ये मिक्स करत असते, मग ते छान लागतं. मठ्ठा, ताक वगैरे बनवलं की, लस्सी बनवलं तर खूपच भारी वाटतं. तर आता हे झाकून ठेवायचं आहे आणि माझ्याकडे जो चौकोनी बाऊल आहे माझ्याकडे त्याच्यावर असं प्रॉपर झाकण नाही आहे घट्ट, तर त्यासाठी मी फॉईल पेपरचा वापर केला आहे. तर आता फॉईल पेपर मी लावून घेतला. आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगते की काय काळजी घ्यायची आहे. यामध्ये एकदा तुम्ही झाकल्यानंतर हे परत उघडून बघायचं नाही आहे जोपर्यंत दुसरा दिवस उजळत नाही तोपर्यंत. दही तयार झाले का, तयार झाले का, कसं होतं हे बघायची अजिबात गरज नाही आहे. हे जसं आहे तसंच एका कोपऱ्याला ठेवायचं आहे. याला हातसुद्धा लावायचा नाही किंवा हे हलवायचं सुद्धा नाही आहे. आता मी हे माझ्या किचनच्या एका कोपऱ्यात ठेवते, सुरक्षित जागी, जिथे कोणाचाही हात पोचणार नाही. लक्षात ठेवा, अजिबात हलवायचं नाही आहे आणि उघडून तर बिलकुल बघायचं नाही. आता नेक्स्ट डे, काल मी दुपारी 2 वाजता दही लावलेलं आणि आता 12 वाजलेत. तर चला उघडून बघूया तर दही कसं झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता तिथे दही अगदी जेली फॉर्मसारखं झालेलं आहे.
जसं जेली असते, केकचा क्रीम असतो, तसंच दही झालेलं आहे. तर इतकं सुंदर हे दही होतं. बघा, हातांनासुद्धा खूप कमी लागतं आहे. याचा अर्थ की याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप कमी आहे आणि मी किती पण हलवलं ना तरी हे दही पडणार नाही, याची मी गॅरंटी देते. तुम्हाला जर असंच घट्ट दही बनवायचं असेल ना, तर तुम्हाला एक ट्रिक वापरायची आहे. यामध्ये तुमचं जे विरजण आहे, मोहन आहे, काय म्हणाल ते खूप चांगल्या क्वालिटीचं हवं. म्हणजे ते जर पातळ असेल तर हमखास तुमचं दहीसुद्धा पातळ होणार आणि ते जर घट्ट असेल तर दहीसुद्धा तुमची छान घट्ट होणार. बघा, आता मी इतकं हलवते तरीसुद्धा ती दही हालत नाही आहे. मी जी दही वापरली होती विरजणाला ती मदर डेअरीची होती, डब्यातली ती वापरली होती आणि आता त्यापासूनच मी हे दही बनवलं आहे. आणि हे दही मी का बनवलेलं आहे, कारण की आता गुढीपाडवा येतो आहे आणि गुढीपाडव्यासाठी मला बनवायचं आहे श्रीखंड. तर त्यासाठीची ही तयारी आहे. तर ह्या 1 लिटर दुधापासून किती श्रीखंड तयार होतं हे पाहण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि त्यासाठी बेल आयकॉन नक्की करा, म्हणजे तो व्हिडिओ आला की नाही तुम्हाला कळेल. तर आता मी तुम्हाला कापून दाखवते. खूप मजा येते ही कापायलासुद्धा, एकदम जेलीसारखी वाटते मला तर. आणि आता तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते. ना कुठलं मातीचं भांडं नवीन घेण्याचा खर्च करायचा, नाही मिरची घालायची, नाही कुठलं अजून काही ट्रिक वापरायची. फक्त चांगल्या क्वालिटीचं विरजण आणि आपल्या घरामध्ये येणारं दूध, ह्या 2च गोष्टींपासून तुम्हाला असं घट्ट दही बनवता येणार आहे. मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचंसुद्धा दही असंच खडेच्या खडे मस्तपैकी तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. तर बघा किती छान दही होतं आहे. जेवढं दही छान तेवढं त्याचा चक्का छान होईल आणि चक्का छान झाला की श्रीखंडसुद्धा छानच होईल. तर मग ह्या गुढीपाडव्याला जर तुम्ही घरीच दह्यापासून श्रीखंड बनवणार असाल तर आधी दही बनवा आणि मस्तपैकी त्यापासून घट्ट असं श्रीखंड बनवा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा. रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा. आणि ज्याला कोणाला श्रीखंड आणि दही माझ्यासारखं खूप आवडत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांनासुद्धा खूप जास्त कष्ट न घेता अशी छानशी सुंदर दही लावता येईल. तर मस्तपैकी दही झालेली आहे. आता मी बनवायला घेणार आहे याचं श्रीखंड. तर पुढचा माझा व्हिडिओ असणार आहे श्रीखंडाचा, तो पाहायला विसरू नका. ह्या दह्याचं श्रीखंड कसं होतं ते. तर बस मंडळी, आजपर्यंत इतकंच. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत आणि छानशा माहितीसोबत, छान छान सोप्या सोप्या ट्रिक्ससोबत. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, बाय बाय.